नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली। धर्माबाद येथील रेल्वे रुळावर एका प्रेमयुगुलाचे मृतदेह आढळून आले। साईनाथ अशोक चंदापुरे वय वर्ष 24 आणि सविता होळगावे वय वर्ष 19 अशी मृत तरुण तरुणीची नावे। यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली। या दोघांनी आत्महत्या केली की घातपात झाला या तपासात पोलिसांकडून सुरू आहे। मृत तरुण आणि तरुणी दोघेही उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील रहिवासी आहे। मिळालेल्या माहितीनुसार सविता आणि साईनाथ या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते। मात्र 3 महिन्यांपूर्वी सविताचे लग्न झाले होते। ही विवाहित तरुणी सासरहून माहेरला म्हणजेच नागठाणा बुद्रुकला आली होती। गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत ती आपल्या आईसोबत होती। मात्र त्यानंतर सविता अचानक गायब झाली। ती बाहेर कधी निघून गेली कोणालाच याची कल्पना लागली नाही। कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता तिचा आणि गावातील एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला। स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले। दोघांनी आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही। धर्माबादहून उमरीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रात्री 1:30 ते सकाळी 7 पर्यंत 3 ते 4 गाड्या धावतात। यातील एका गाडीखाली दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।